मंत्रिमंडळाची बैठक नुकतीच पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती देतात। पाहूया त्याचा थेट प्रसार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचं सप्टेंबरमध्ये नुकसान झालं आहे त्यांना भरपाई म्हणून पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होऊ लागलेत। परंतु अनेक शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण मिळाले नाहीत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ई-केवायसी अट आता ही रद्द केली आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या खात्यावरती सरसकट आता सर्वांना पैसे मिळत आहेत। तुम्हाला सुद्धा एक अटी नाहीत, पात्रता नाहीत, कोणत्या अटी सरकारने घातल्या आहेत हे सर्वांनी आता लक्षात ठेवायचं। आता सरकारने इथून पुढे कुठल्याच अटी घातली नाहीत हे लक्षात ठेवा। आता 2 दिवस झाले त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ज्या शेतकऱ्यांनी मागील दिवस झाले पैसे जमा झाले नाहीत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच बैठक घेऊन सांगितले की पाहायला गेलं तर लवकरच आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा करणार आहोत आणि शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे त्या ठिकाणी जमा करायला सुरुवात करणार आहे। बघा, हे पैसे आता वाटण्याचा दिवस आहे, म्हणजे 2 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी 2022 पासून ते 2024 पर्यंत त्या ठिकाणी या 3 वर्षामध्ये पीक विमा भरला असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना मागील 2 दिवसामध्ये जर पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नसतील, तर त्यांना आज पैसे मिळणार आहेत अशी माहिती देखील आज सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी वाटप केलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी कृषी विभागाला यांनी आता ऑर्डर दिल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे, अतिवृष्टीचे पैसे बँकेत आले नसतील, तर तुम्हाला जवळजवळ 10 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती आज पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील दुपारी 12 वाजल्यापासून हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल। आता हे कधीपर्यंत पैसे जमा होणार आहेत, तर दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती आता टोटल 40,000 रुपये तुम्हाला हेक्टरी जमा होणार आहेत। आता म्हणजेच तुम्हाला 2022 पासून ते 2024 पर्यंत 3 वर्षाचा रखडलेला पीक विमा 25,000 रुपये हेक्टरी तुम्हाला त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जर पुराच्या पाण्यामुळे तुमचं नुकसान झालं असेल, पावसामुळे नुकसान झालं असेल, तर तुमचं त्याचे तुम्हाला 15,000 रुपये टोटल आणि 25,000 रुपये असे पीक विम्याचे, असे अतिवृष्टीचे नुकसान जे झाले त्याचं 15,000 रुपये असं आणि टोटल तुम्हाला 40,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचं आता DBTचं बटन मुख्यमंत्री साहेबांनी आता दाबले। तुम्हाला जर अजून 2 दिवसामध्ये पैशाचं वितरण त्या ठिकाणी झालं नसेल, तर तुमचा दिवस आहे, लक्षात ठेवा। बघा, हा तुम्हाला सोन्याचा दिवस आहे आजचा, कारण काय की आज तुम्हाला रात्री म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजल्यापर्यंत हे पैसे सोडले जाणार आहेत। आता ज्या शेतकऱ्याचं अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं असेल, तर तुम्हाला हे पैसे नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे। आता बघा, तुम्हाला यामध्ये या ठिकाणी पाहू देखील शकता, राज्यातील शेतकऱ्याची दिवाळी खऱ्या अर्थानं आज गोड झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। आता बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळजवळ 31,728 कोटी रुपयाचं पॅकेज दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यासाठी जाहीर केलं। त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता ही मदत मिळू लागली आहे। अनेक शेतकऱ्यांना हा पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळालं आहे। म्हणजेच या ठिकाणी बघा, हेक्टरी तुम्हाला 25,000 रुपये पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाला आहे। तसेच तुम्हाला शेती पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल त्याची देखील तुम्हाला 15,000 रुपये, अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्याचं सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं आहे त्याचे 15,000 रुपये असे बघा, 25,000 म्हणजे 25,000 तुम्हाला पीक विम्याचे आणि 15,000 तुम्हाला अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे, असे टोटल तुम्हाला 40,000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही एकत्र त्या ठिकाणी जमा करण्यात येत आहेत। आता अनेक शेतकऱ्यांना गेले 2 दिवस झालं काहींना 40,000 रुपये हेक्टरी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळाले, तर काही शेतकऱ्याची शेती जास्त होते त्यामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना 50,000 रुपये देखील या जिल्ह्यामध्ये मिळालेले आहेत। आता 2022 पासून ते 2024 मध्ये ज्यांचा पीक विमा रखडलेला आहे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं, अशा शेतकऱ्याला दोन्ही मिळून शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती गेले 2 दिवस झाले या ठिकाणी पैसे जमा होऊ लागलेत। राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की तुम्हाला पैसे आलेत का बघा, तुमचं गुगल पे, फोन पे चेक करा। जर आले नसतील तर लक्षात ठेवा, आजच तुम्हाला दुपारी 12 वाजल्यापासून
ते संध्याकाळी 12 वाजल्यापासून कसल्याही परिस्थितीत पैसे तुम्हाला या ठिकाणी जमा होणार आहेत. आता बघा, रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुमच्या मोबाईलवरती जमा झाल्याचा SMS देखील येऊ शकतो. तुमच्या खात्यावरती SMS येणार आहे. आता तुम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार आहेत, तर 2022, 2024, 2025 तुम्ही 3 वर्षाचा पीक विमा तुम्हाला टोटल 25,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर तुमचं शेती पिकाचं नुकसान झालं असेल त्याचे तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहेत. असे टोटल तुम्हाला 40,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती एकत्र जमा झाल्याचा SMS देखील येणार आहे. आणि अनेक शेतकऱ्यांना देखील SMS देखील आलेला आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्याचा लाभ मिळणार आहे, तर बघा, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्याची यादी देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. या जिल्ह्यामध्ये जवळपास 30% शेतकऱ्यांना पैशाचं वाटप करण्यात आले. उरलेल्या 70% शेतकऱ्यांना आज दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हे पैसे सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून आलेली आहे. तर तुम्हाला जर हा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, तर प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट, जेवढे काही तालुके असतील त्या तालुक्याची लिस्ट देखील सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आलेली आहे. आजच चांगला दिवाळीचा दिवस गोड झाला शेतकऱ्यासाठी असं म्हणावं लागेल, कारण हा शेवटचा दिवस असणार आहे. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या तालुक्यामध्ये त्याचा लाभ भेटणार आहे, त्या तालुक्याची लिस्ट, त्या जिल्ह्याची लिस्ट त्या ठिकाणी सर्वांनी पाहायचे. आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडला आहे. आता तो कोणता निवडला त्याची जिल्हा देखील मी सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. तर या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत या जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप आता या ठिकाणी केलं जाणार आहे. सर्वांनी 2 मिनिटे वेळ काढून आता सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 दिवसाच्या पाठीमागे तब्बल 31,728 कोटी रुपयाचं पॅकेज खास शेतकऱ्यासाठी जाहीर केलं आहे. आता बघा, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे पुणे. पुणे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्याला या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीची भरपाई मिळाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना कधी याची अतिवृष्टीची भरपाई मिळणार, पीक विमा कधी मिळणार असं त्यांना वाट पाहावी लागत होती. अखेर या पुणे जिल्ह्याला या लिस्टमध्ये घेण्यात आलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आता पीक विम्याची अतिवृष्टीची भरपाई तुम्हाला आता मिळणार आहे. आता इंदापूर तालुका, खेड तालुका, जुन्नर तालुका, दौंड तालुका, शिरूर तालुका, बारामती तालुका, भोर तालुका, मुळशी, मावळ, वेल्हे, पुरंदर, पुणे असे त्या ठिकाणी 14 तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई टोटल 40,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती येणार आहेत. आता तुम्ही बघा, आज 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजल्यापर्यंत तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत. म्हणजे बघा, बरोबर तुम्हाला 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजेपर्यंत हे पैसे तुम्हाला कधीही या वेळेमध्ये पैसे खात्यावरती जमा झाल्याचा SMS देखील येऊ शकतो. आणि संध्याकाळी 8 वाजता येऊ शकतो, 10 वाजता येऊ शकतो. म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 12 वाजल्यापर्यंत कधी तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS येऊ शकतो. आता बघा, जे पुणे जिल्ह्यातील सर्व शेतकरी आहेत तुम्हालासुद्धा आता याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे यवतमाळ. त्या ठिकाणी बघा, 16 तालुक्यामध्ये हा पीक विमा अतिवृष्टी जमा करण्यात आलेला आहे. आता यवतमाळमध्ये पाहायला गेलं तर वणी, मोरगाव, त्या ठिकाणी पांढरकवडा, गाळजी, त्या ठिकाणी राळेगाव, बाबुळगाव, कळंब या तालुक्यामध्ये देखील पैसे जमा करण्यात. त्यानंतर महागाव, उमरखेड, या आर्णी, केळापूर या 16 तालुक्याचं या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे. बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा, कारण सरकारच्या माध्यमातून शेतकरी आता या ठिकाणी कमी शिकलेले असतात, म्हणून तालुक्याची लिस्टसुद्धा सांगण्यात आली आहे. आता तुम्हाला यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे. त्यानंतरचा तुमचा तालुका नेमका कोणता आहे, कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ मिळणार आहे, सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे. नागपूर जिल्हा, तर नागपूर जिल्हा या निवडल्यास आपल्याला पाहायला गेलं तर या जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ मिळणार आहे. नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड, त्या ठिकाणी भिवापूर ही अशी तालुक्याची सर्व 14 तालुक्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टी या ठिकाणी पीक विम्याचे पैसे देखील मिळणार आहेत. आता सर्वांनी लक्षात ठेवा, पीक विम्याचे पैसे तुम्हाला किती मिळणार आहेत. 2022, 2023, 2024 तुम्ही 3 वर्षाचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला टोटल 25,000 हेक्टरी त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. तसेच तुम्हाला शेती पिकाचं नुकसान झालं असेल त्याचे तुम्हाला 15,000 रुपये असे टोटल तुम्हाला 40,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आता तुम्हाला नागपूर जिल्ह्यातील या 14 तालुक्यामध्ये हे पैसे येणार आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे जालना. आता जालना जिल्ह्यात कोणकोणत्या तालुक्याला लाभ मिळणार आहे बघा. जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी परतूर, जालना,
आता परतूर तालुक्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर अंबड तालुक्यामध्ये या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून विमा सोडण्यात येणार आहे. त्यानंतर भोकरदर, बदनापूर, घनसावंगी, मंठा, त्या ठिकाणी जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा या ठिकाणी आज सोडला जाणार आहे, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, हा शेवटचा दिवस असणार आहे पीक विमा वाटपाचा. त्यामुळे सर्वांनी आपलं काय महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि सर्वांनी लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे. तुमचा तालुका नेमका कोणता आहे तुम्ही लक्षपूर्वक बघा. त्या ठिकाणी सोलापूर जिल्हा तसा आला आहे, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये कधीच एवढा मोठा पाऊस पडला नव्हता. सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला, गेले 2 दिवस झालं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं आहे त्यांना काय मिळालं नव्हतं. त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुका, बार्शी तालुका, मंगळवेढा तालुका, पंढरपूर तालुका, सांगोला तालुका, माळशिरस तालुका, त्या ठिकाणी मोहोळ तालुका, माढा तालुका, करमाळा, असं टोटल 11 तालुक्यामध्ये या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना हेक्टरी 40,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्यात जर आपण नावे बघितले तर या तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून त्या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला, परंतु ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांनी तयार राहायचं आहे. आजच दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजल्यापर्यंत हे पैसे आता सोडले जाणार आहेत. त्यामध्ये पाहायला गेलं तर अंबेजोगाई, आष्टी, गेवराई, किल्ले दारूर, केज, माजलगाव, पाटोदा, परळी, वैजनाथ, बीड, वडवणी आणि शिरूर या तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तर लक्षात ठेवा, हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 40,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर आता अजून कोणकोणत्या तालुक्यात बघा, तुमचा तालुका यामध्ये आहे का. शुक्रवार हा लास्टचा दिवस आहे असणार, त्यामुळे सर्वांनी इथून पुढे लक्षपूर्वक बघा. या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की लातूर जिल्ह्यामध्ये जे तालुके आहेत त्यांनासुद्धा गेले 2 दिवस झाले शेतकरी वाट बघत होते. आता या पैसे आज येतील, उद्या येतील, परंतु अखेर त्यांना 5 पैसे जमा झाल्याचा SMS देखील या ठिकाणी आलेला आहे. आता टोटल 10 तालुके त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील यादी देखील आले. आता बघा, अहमदपूर असेल, उदगीर असेल, चाकूर असेल, जळकोट असेल, देवणी असेल, शिरूर असेल, आनंदपाळ असेल, निलंगा असेल, रेणापूर असेल, या तालुक्यामध्ये देखील शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी पीक विमा कधी मिळणार आहे हे देखील लक्षात ठेवा. तर आजच या ठिकाणी शेतकऱ्याच्या या तालुक्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे बघा, अकोला जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी अकोला, बाळापूर, पातूर, बार्शी, टाकळी, मूर्तिजापूर, त्या ठिकाणी अकोटा, तेलार असे एकूण 7 तालुक्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे अमरावती जिल्हा. तर अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर अचलपूर या ठिकाणी, अंजनगाव, सुरजी, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, चिखलदरा, दर्यापूर, धारणी, त्या ठिकाणी धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, भातकुली, त्या ठिकाणी मोर्शी, वरुड या 14 तालुक्यामध्ये या अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला आहे. ज्यांनी या ठिकाणी नुकसान भरपाई ज्याचं झालं आहे त्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुक्यामध्ये या नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना मागील 2 दिवस लाभ भेटला नाही तर त्या 16 तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील लाभ भेटणार आहे. त्यामध्ये पाहायला गेलं तर अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, त्या ठिकाणी हिमायत नगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुखेड, नायगाव, उमरी आणि नांदेड या तालुक्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ मिळणार आहे. तुमचा जिल्हा आहे का बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, फलटण, मान, खटाव, कराड, पाटण या ठिकाणी, जावळी, महाबळेश्वर एकूण 11 तालुक्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 तालुके आहेत. तर या 15 तालुक्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता लाभ वितरित करण्यात येत आहे. यामध्ये नाशिक, मालेगाव, इगतपुरी, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, कळवण, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सटाणा, चांदवड, देवळा या ठिकाणी, सुरगाणापेठ, त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर अशा सर्व तालुक्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. आता पुढचे तालुके कोणते आहेत. आता गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यामध्ये कोणाकोणाला लाभ मिळणार आहे बघा. या ठिकाणी आरमरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोशी, देसंगाई, धानोरा, बामरगड, मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यामध्ये देखील पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे भंडारा जिल्हा. या भंडारा जिल्ह्यामध्ये देखील मोहाडी, तुमसर, लाखणी, साकोली, पवनी,
लाखोंदर या 7 तालुक्यामध्ये पीक विमा अतिवृष्टीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झाले त्यांना हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. नक्कीच तुमच्या बँकेच्या खात्यावरती हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तोरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.